प्रधानांनी चर्चा केली। येत्या 5 वर्षात भारताची अर्थव्यवस्था 6 ते 8% वास्तविक विकास दरानं तर 10 ते 13% नॉमिनल विकास दरानं वाढेल असा विश्वास अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला। ते दावोस इथं एका कार्यक्रमात बोलत होते। कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा वापर करण्यास भारताचा नियोजनबद्ध दृष्टिकोन आहे असं वैष्णव यांनी सांगितलं। GPU म्हणजेच ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्सची संख्या वाढवण्यासाठी सरकारनं खासगी कंपन्यांची भागीदारी करत 38,000 GPU स्थापन केले आहेत, जे विद्यार्थी, संशोधक आणि स्टार्टअप कंपन्यांना सहज उपलब्ध आहेत असं त्यांनी सांगितलं। हे तंत्रज्ञान आणि AIचं लोकशाहीकरणच आहे असं ते पुढे म्हणाले। भारतात AIची फ्री मॉडेल्स मोफत प्रशिक्षण केंद्र उपलब्ध होत आहेत अशी माहिती त्यांनी दिली। AIच्या नियमनात तंत्रज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन असायला हवा असा आग्रही त्यांनी यावेळी धरला। भारत AIच्या क्षेत्रात जगात 3ऱ्या नंबरवर असल्याचंही त्यांनी सांगितलं। भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेला